नमस्कार. मी अश्विनी बर्वे. सुपर चारचौघी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण एका वेगळ्या व्यवसायाची ओळख करून घेणार आहोत. आज माझ्याकडे आशा उगलमुगले या आल्या आहेत. त्या कोणता व्यवसाय करतात, त्यांनी हा व्यवसाय कसा सुरू केला, व्यवसाय करताना त्यांना कोणत्या अडचणी आल्या, हे सगळं आपण त्यांच्याकडनं समजून घेऊया आणि एका नवीन व्यवसायाची ओळख करून घेऊया. खरं तर आपण सगळेच जण गाड्या चालवत असतो, परंतु दुसऱ्यांसाठी गाडी चालवणं हा एक वेगळा व्यवसाय आहे आणि तोही एका छोट्या गावामध्ये स्त्रीने तो चालू करणं ही त्याला एक वेगळा आयामसुद्धा आहे. आपण त्यांची ओळख करून घेऊया आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांच्या व्यवसायाबद्दल. नमस्कार आशाताई. नमस्कार. आज यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. जेव्हा मी तुमच्याबद्दल ऐकलं, म्हणजे मला खूप जणांनी सांगितलं की तुम्ही व्हॅन चालवतात, लहान मुलांना इकडून तिकडे नेतात. तर स्वतःचं मूल नेणं आणि बाकीच्यांची मुलं नेणं याच्यामध्ये एक दडपणाचा पण खूप भाग असतो. परंतु हा व्यवसाय सुरू करण्याच्याही आधी आपण काही मूल्य जपत असतो. म्हणजे लहानपणी आपल्यावर संस्कार झालेले असतात आणि ते संस्कारच आपण पुढे जाऊन वृद्धिंगत करत असतो किंवा त्यानुसार आपण वागत असतो. तर तुमचं लहानपण कसं होतं? लहानपण खूप छान होतं. 6 बहिणी 2 भाऊ असा परिवार होता माझा. बरं. शेतकरी कुटुंबातले मी. पण छोट्या गावामध्येच तुम्ही राहत होत्या? हो. अच्छा. छोट्या शाळा गावामध्ये. होती त्या गावामध्ये? गावामध्ये 7वी पर्यंत होती. तिथून पुढे खेडला जाऊन गेलं होते. पण ती शाळा तुमच्या घरापासून किती लांब होते? 5 किलोमीटर होती जवळजवळ. बरं. आणि असं तेव्हा तुम्ही सायकल वगैरे चालवायच्या? नाही 5 नव्हती, सॉरी. जवळ 3-3.5 किलोमीटर. हो हो. पण सायकलवर जायच्या का नाही, तुम्ही? पायी जायचं. तुम्ही कोणतंच वाहन चालवलं नाही. कधीच? नाही. आणि तिथे शाळा म्हणजे कितवीपर्यंत शाळा होती तुमची? आणि तिथं 12वी पर्यंत होती. बरं. हो. आणि तुमच्या घरामध्ये असं काही रुटीन होतं का की हे केलंच पाहिजे, हे हे करायचं नाही, असं काही होतं की? नाही, तसं काही म्हणजे नव्हतं. आई वडील काही सांगायचे का तुम्हाला असं? नाही, आई वडील म्हणजे शेती शेतकरी व्यवसाय. असतात. आम्ही त्यांना मदत म्हणून जायचो. मदत करायचं. हो परंतु सगळ्या मुलांना त्यांनी शिकवलं, हो. म्हणजे शिकलं पाहिजे शिकवलं. असं हो, त्यांना वाटायचं. शिकवलं. म्हणजे मोठा भाऊ माझा इंजिनियर आहे. बरं. लहान आपण ग्रॅज्युएशन झालेलं, शेती करतोय. पण मुली पण सगळ्या शिकल्या? हो. अच्छा. आणि मग तुमचं लगेच 10वी नंतर लगेच लग्न झालं? नाही, 2-3 वर्षांनी माझं लग्न झालं. 10वी नंतर मग झाल्यानंतर माझे सासरे लाईन इन्स्पेक्टर होते इकडे. हां हां हां. आणि सासूबाई सासरे इकडचा परिवार खूप छान होता. पण असं लग्न करताना तुम्हाला असं काही तुमचं ठरलं होतं का मला असा मुलगा पाहिजे, असं सासर पाहिजे, असं काही नाही, नव्हतं? जसं वडिलांनी बघितलं तसं. बघितलं तसं होतं. हो. म्हणजे आई वडील जे ठरवतील ते तेच. याला होतं. परंतु जेव्हा लग्न होऊन आपण यांच्या घरी येतो, सासरी येतो, तेव्हा माहेरच्या आणि सासरच्या मध्ये असा खूप फरक असतो काही काही गोष्टीमध्ये. म्हणजे काही फरक चांगले असतात, काही फरक वेगळे असतात. तर असं काही तुम्हाला जाणवत होतं का काही वेगळं? वेगळं म्हणजे आता तिकडं शेतकरी कुटुंब, इकडं सगळेजण सर्व्हिसवाले, व्यवसाय असं व्यवसाय करणारे असं. होते. मग तुमचे असं. मिस्टर कोणता व्यवसाय करायचे? तेव्हा ते ड्रायव्हरच होते. ड्रायव्हर होते. अच्छा. आणि मग तुम्ही इथं आल्यानंतर काही काम करायला सुरुवात केली होती? नाही, माझे मुलं म्हणजे लग्नानंतर 2 वर्षांनी मला मुलगी झाली आणि त्याच्यानंतर 2 वर्षांनी मुलगा पण झाला. म्हणजे मुलं लहान लहान होते. तोपर्यंत नाही काय केलं मी. काहीच नाही केलं. जेव्हा माझे मुलं मोठे मोठे झालं. वाढायला लागले आणि म्हणजे सुरुवातीला मग माझ्या नणंदबाई घरामध्ये होत्या ना, ब्लाऊज त्यांचेवाले, मी त्या ब्लाऊज शिवायच्या. मग बघून मग मी ब्लाऊज शिकले. ब्लाऊज शिवायला लागले. मग नंतर माझे मुलं शाळेत जात आहे, तर रिक्षामध्ये जायचे. मग असंच वाटायचं, असं आपल्या मुलांना सोडायला पायी गेल्यापेक्षा काहीतरी असं, म्हणजे त्या गाडीमध्ये कधी राहिले कधी काय, आपल्याला ते पण टेन्शन असायचं. मग माझे मिस्टर त्यांचं पण स्वप्न का तू गाडी शिक. बरं. म्हणजे त्यांचा आग्रह होता तुम्ही गाडी शिकली आणि त्याचा फायदा मला आज खूप झाला असं. आणि मग हळूहळू म्हणजे आम्ही दिवसाने, मी कधी रात्रीची गाडी चालवायची. हो. रात्रीची द्यायची. कसं आहे, हां, काहींना आवडायचं, काहींना आवडलं नाही त्या गोष्टी. असं म्हणजे काही नाही, तुम्ही कशाला शिकवता असं. पण माझ्या सासूबाईंनी कोणाकडे लक्ष नाही दिलं. माझा क्लास बी केला त्यांनी आणि गाडी पण घेतली. बरं. पण आधी तुमच्या मिस्टरांचीच गाडी तुम्ही चालवत होता? हो, त्यांची गाडी काळी पिवळी होती त्यांच्याकडे. तुम्ही सायकलही शिकल्या नव्हत्या? नाही. आणि तुम्ही डायरेक्ट गाडी चालवायला लागलात, म्हणजे तुम्हाला भीती वाटली का तेव्हा?
भीती म्हणजे भीती वाटणारच ना, म्हणजे कारण मी सायकल पण चालवली नाही आणि रात्रीच, आणि ते शिकणं म्हणजे माझे पाय पुरतील का, माझ्याकडून क्लच दाबला जाईल का, ब्रेक दाबला जाईल का, कोणाच्या अंगावर जाईल का, किती टेन्शन म्हणजे. पण त्यांनी मला एकदम नाही, हळूहळू थोड्या थोड्या गोष्टी शिकवत गेले. बरं. मग कारण मी समोर बघायचं, ब्रेक पण हे करायचं, आता हे कौशल्याचं काम आहे. इंडिकेटर देणं आपल्याला कुठं कुठे वळायचंय, असं. काय करायचंय. तर त्या गोष्टी मी थोड्या 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 शिकत गेली मॅडम अगोदर. पण तुम्हाला अशी किती वर्ष लागली का काही असं का काही महिन्यांमध्ये तुम्ही नाही, मला 1 वर्ष लागले. 1 वर्ष. हो, तेव्हा मी रोडवर आली. हम्म. म्हणजे थोडं थोडं शिकत होते मी. त्याच्यानंतर माझ्या सासऱ्यांनी मला यायला लागल्यावर लगेच गाडी घेतली त्यांनी. कोणती गाडी घेतली? ओमिनीच घेतली मला. बरं. आणि मग तेव्हा तुम्हाला जेव्हा गाडी घेतली तेव्हा तुम्ही व्यवसाय सुरू केलेला नव्हता? नाही, मी यांची गाडी घेऊन जायची. अच्छा. माझ्या मिस्टरांची गाडी न्यायची मी. आणि ते तुमच्या मुलांना सोडायला फक्त? हो, फक्त माझ्या मुलांना सोडवायची मी. पण मग विचार केला आपणही करू शकतो ना असं. मग मी 1 1 2 2 3 माझ्याकडं एकदम म्हणजे 18 मुलं जमले पहिल्याच वर्षी माझ्याकडं. तेव्हा मी 200 रुपये महिना घेत होते. आणि सुरुवात झाली मग बऱ्याच त्या गोष्टीला. आता 11 वर्ष झाले मॅडम कंप्लीट. 11 वर्ष झाले मग मी चालवायला सुरुवात. म्हणजे आता माझ्याकडं मुलंही चांगले आणि लेडीजसाठी पण भाडे खूप येतात माझ्यासाठी. आणि छान वाटतं मला, असं वाटतं उत्साह आता असं. खरंच आहे. परंतु आता 11 वर्षामध्ये इतकी वेळा तुम्ही गाडी चालवतात, वेळेवर जाणं, मुलांना, कारण मुलं हट्टी असतात, कधी लवकर झोपेतनं उठत नाही, आई रागवत असते, अशा वेळी त्यांना वेळ होतो, तर आज तुम्ही काय करतात त्यावेळी? मी थांबून घेते, त्यांना सांगते तुम्ही लवकर आवरत चला, तुमच्या एका मुलामुळं इथं सगळ्या मुलांना उशीर होतो असं. असं प्रत्येक पालकांना पण सांगितल्यानंतर पालक दुसऱ्या दिवशी लगेच मुलांना घेऊन उभेच राहतात. हो. पण तुम्ही प्रत्येकाच्या दारापर्यंत? हो, दारापर्यंत सोडते. अच्छा. आणि खूप जवळ. आणि ते 3 वर्षाच्या पुढचे मुलं आहे माझ्याकडे. ती शिशुविहारची एक सीप आहे, एक मोठी आहे 7ची माझ्याकडे, आणि एक 12 वाजता. 12 म्हणजे 3 शिप आहे माझ्याकडे. बापरे. म्हणजे 3 माझे मिस्टर पण मला कधी अडचण आली ते मदत करतात. हो. अच्छा. पण म्हणजे हळूहळू ह्या व्यवसायामध्ये तुम्ही अशा डोळत चालल्या हो की काय. परंतु असं तुम्हाला कधीच अडचण आली नाही ह्या करताना? अडचण म्हणजे मी गेले असं म्हणजे गेली, पण मग गाडी वगैरे क्लिअर ठेवली. अडचण मॅडम म्हणजे असं गाडी माझ्या ताब्यात राहते. मला जास्त गाडी पळवायला आवडत नाही, त्याच्यामुळे मला अजून अडचण म्हणजे आली तरी त्यांनी मला शिकवले, ज्या ज्या गोष्टीत अडचणी येतील ना त्या गोष्टी त्यांनी मला शिकवल्या, की हे असं करायचं, ते तसं करायचं, हे पाणी बघणं, हे टायर बदलणं. ते मला टायर पण बदलायला लावता घरी कधी कधी. त्यामुळे म्हणजे तुला अडचण येणार नाही कुठं असं. ॲक्च्युली. परंतु आता तुम्हाला माहिती नव्हतं की कशी गाडी चालवायची काय, आणि तुम्हाला अचानक तुम्ही या व्यवसायामध्ये आलात, तर तुम्हाला आता हा व्यवसाय खूप आवडायला लागला का? आवडतो, छान वाटतं. म्हणजे एक मदत मॅडम आणि काम आहे ना, म्हणजे आणि आपलं असं करू शकतो ना आपण. असं पण वाटतं. म्हणजे तुमचं काही स्वप्न होतं का लहानपणी? स्वप्न म्हणजे आता असं वाटतं ना, शिकावं काहीतरी आणि शिकलं गेलं आणि स्वप्न पण पूर्ण झालं. आणि आता म्हणजे काही नाही, खूप छान आहे. काम केलं तर सगळ्याच गोष्टी चांगल्या आहे असं. कामातून खूप नेहमी असं आपण बघतो की आपण रस्त्याने एखादी स्त्री गाडी जेव्हा चालवत असते आणि ती बाजूला पटकन झाली नाही तर मागे जर काही पुरुष गाडी चालवत असतील तर ते खूप विचित्र पद्धतीने बोलतात की तुम्ही स्त्री आहे, तुम्हाला कशाला गाड्या चालवायला पाहिजे. असे अनुभव खूप वेळा स्त्रियांना येत असतात. परंतु खरं स्त्री आणि पुरुष कोणीही गाडी चालवली तर प्रत्येकाला अडचण येणारच असते. पण अशा घटना घडतात का? नाही मॅडम, निफाडमध्ये तरी नाही. मला सपोर्ट केला बऱ्याच लोकांनी आणि छान आहे. कारण ह्या व्यवसायामध्ये सगळे पुरुषच आहे. हो, पुरुषच आहे, पण ताई म्हणतात सगळे. आणि तुम्ही एकटेच मला वाटतं ना इथे? नाही, आता शिकले बायका गाडी हो चालवायला लागल्या. अजून एक लेडीज आली. बरं. त्या पण चालवतात. त्या पण आत्ताच चालवायला लागल्या. पण तुम्ही पण मला वाटायचं असं मला जोडी कोणीतरी यावे. मी बऱ्याच बायकांना करा तुम्ही पण. मग आता एक ताई यायला लागल्या, छान वाटतं. बायकांनी करावे, आपण करू शकता. आणि तुम्हाला अजून एक पण असा अनुभव येत असेल ना की तुमच्याकडे मुलं किंवा मुली सोडल्या तर लोकांना एक असं वाटत असेल की सेफ वाटत असेल की आत्ताचा काळ सतत विचित्र आहे, म्हणजे लोकांवर विश्वास ठेवावा का ठेवू नये. नाही, बरेच पालक सांगतात तुमच्यामुळं आम्ही बिनधास्त असं आम्ही जातो, आम्हाला टेन्शन नाही. कारण माझं वेळेवर जाणं आणि वेळेवर येणं
माझं म्हणजे शाळा सुटल्यानंतर 5-10 मिनिटात त्यांचं मुलं त्यांच्या घरापर्यंत घरापर्यंत असं. पोहोचलेलं असतं. आणि पालकांच्या ताब्यात देणं असं. किती वयोगटापर्यंतची मुलं आहेत तुमच्या ह्याच्यात? माझ्याकडे म्हणजे 5वी ते 7वीचे वर्ग घेते, पुढे मी घेत नाही. 8वी 9वी 10वी नाही घेत. नाही घेत. आणि शिशुविहारचे छोटा मोठा गट आहे. आणि 1ली ते 4थीचे म्हणजे सगळी लहान मुलं आहेत तुमच्या सगळे लहान मुलं ह्याच्यामध्ये. तुमचा असा छान अनुभव सांगा ना आम्हाला एखादा. छान अनुभव काय सांगणार आता, म्हणजे सगळे चांगलेच अनुभव आहे. बर. मुलांना असं म्हणजे आमची मावशी, माझी मावशी असं मुलं म्हणतात, आमची आंटी असं, आमची म्हणून आवाज खूप असं छान वाटतं ऐकायला. असं कॉलनीत गेले की तुम्हाला मुलं आवाज देतात हो. आणि हे करतात. आमची मावशी म्हणजे हक्क. हक्क सांग. हो. तुम्हाला अजून या व्यवसायात काही करावंसं वाटतं वेगळं? वेगळं वेगळं काही नाही. आता म्हणजे मी बाहेर लेडीजसाठी भाडे पण घेऊन जाते. बरं. आणि वेगळं काय आता शिवणकाम करतो आपण. ट्रिप हो, नेते ना. नेतात तुम्ही. आता मुलींचा डान्स बसवलेला असतं तर मॅडम लोक मला सांगतात इथं जायचं आहे, येवला इकडे तिकडे जायचं असल्यावर मी जाते. रात्रीचं असलं तरी मी जाते. बरं. रात्री कधी 12ला आली असेल, ब्युटी पार्लरसाठी असं बायकांना मेकअपसाठी घेऊन जाते. बर. असं ज्यांचं त्या आपल्या राऊतबाई त्यांचं आहे ना पार्लर आहे, म्हणजे जायचं असलं का त्या म्हणता भाऊ नाही ताई तुम्हाला यावं लागेल. मग मी रात्रीचे 11 वाजू 12 वाजू त्या माझ्याबरोबर राहतात. पण आता मधल्या वेळामध्ये तुम्ही काय करता की मुलांना नेऊन सोडलं शाळेत? ब्लाऊज शिवते मी मधल्या वेळेत. अच्छा, म्हणजे ते कसं काय शिकले तुम्ही? ते शिकल्या म्हणजे माझ्या नणंदबाईने त्यांनी मला शिकवलं. बरं. त्या शिवायच्या. त्यामुळे वहिनी तुला तुझ्या मुलांचा खाऊ सुटल बा तू जर एक ब्लाऊज शिवलं तर. मग मी हळूहळू त्यांनी मला दाखवलं तसं मी शिकत गेले ना आता छान ब्लाऊज येतं आहे. आणि सासूबाईंचा खूप सपोर्ट आहे माझ्या. माझे राहिलेलं सर्व कामात त्यांचं मोलाचं सहकार्य असं. म्हणजे तुम्ही आता हा काम करताना खूप वेळा बाहेर जावं लागतं. बरोबर आहे. घरकाम आणि तुमचा व्यवसाय याच्यामध्ये समतोल कसा साधतात? समतोल म्हणजे तिकडनं आल्यानंतर माझे काही राहिलेले कामं ते आवरतात. पण त्या पण बऱ्याच वेळा तुम्हाला सोबत म्हणून हो येतात ना. मग आम्ही दोघी मिळून घरी गेल्यानंतर दोघी मिळून आवरतो. बरं. किती छान. आवरलं जातं. काही नाही मॅडम सगळं होतं. आणि याच व्यवसायावर तुमची मुलं पण शिकली? हो. आज माझी मुलगी इंजिनिअरिंगला आहे. दोन्ही सेमिस्टरला 1ली आली आहे. आणि चीज झालं आपलं असं. आणि मुलगा 12वीला आहे. छान वाटतं असं. मस्त. आणि पालक अभिमानाने म्हणजे सांगता खूप छान वाटतं ताई. तुमच्याकडे बघितलं बऱ्याच बायका म्हणतात छान वाटतं ताई. आणि तुमच्याकडे बघितल्यानंतर उत्साह वाढतोय. आणि असं आणि करायला पाहिजे. आपण करू शकतो सगळं. ॲक्च्युली मैत्रिणींनो, एखादा व्यवसाय चालू करणं आणि तो नीटपणे पार पाडणं, त्याच्यामध्ये जीव ओतून काम करणं ही प्रत्येकाची एक कला असते. तशी कला आशाताईंनी साधली आहे. आपण त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या हावभावातून हे समजून घेतोय की त्यांना ते काम किती आवडतं आणि त्यांना त्या कामातनं आनंद तर मिळतो, पण लोकांना ते एक सुरक्षित वाटतं की त्यांच्याबरोबर आपल्या मुलांना सोडणं हे अत्यंत सुरक्षित वाटतं. कारण आत्ताच्या काळ असुरक्षित आहे ना. अशा वेळी आपली मुलं सुरक्षित हातामध्ये असली तर त्यांना पालकांना एक असं सेफ वाटत असेल आणि म्हणूनच पालक त्यांच्याकडे मुलांना सोडतात. अशाच वेगवेगळ्या मुलाखती ऐकण्यासाठी तुम्ही या चॅनलवर या. या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.